आहेत आणि हे की तुमचा इन्कम टॅक्स भरणं बाकी आहे आणि बाकी बऱ्याचशा गोष्टी होतात आणि त्याच्यात आपले सामान्य नागरिक फसले जातात. आता नवी मुंबईमध्ये 10 पोलीस स्टेशनच्या वतीने नेरूळ येथे सायबर क्राईम सेल्स स्थापन करावी लागलेली आहे. अनेक गुन्हे प्रलंबित आहेत. लोकांचे लाखो रुपये एका दिवसात हॅक होत आहेत. कोणी म्हणतात शेअर ट्रेडिंगला लावूया आणि हे हॅकर आहेत बाहेरच्या देशात, मलेशिया वगैरेच्या देशामध्ये ते युक्रेन अशा ठिकाणी आहेत आणि तिकडनं ते आपण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहोत. पण त्या सोशल मीडिया फेसबुक वरून इंस्टावरून आपण कोणाला लिंक करतोय. आता या युद्ध काळामध्ये बरेचसे आपले भारतीय नागरिकांना अरेस्ट झाले तर ते काही जाणून बुजून केलेले कृत्य आहे. काही लोक चुकून तिथे अटॅच झालेले आहेत. हे कुठून अटॅच झालेले आहेत? फेसबुक आणि ह्याच्यावरून त्यांना हॅक केलेलं आहे आणि त्यांना तिथे प्लॅन केलेलं आहे. आणि आपण जे लोक असतो ते समाजाला घाबरणारे असतो. एकदा जर तुमची माहिती पब्लिश होणार असेल ते तुम्हाला घाबरून तुमच्या घरी माहिती देऊ, इकडे समाजात तुमच्या विरुद्ध, तर माणूस काय करतो, वश होतो आणि तो तिकडे त्या गुन्ह्यामध्ये खोलवर त्याचे पाय रोखले जातात. ह्या आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्रोत काय? सोर्सेस ऑफ इंटरनॅशनल लॉ, दॅट इज इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय करार, ट्रेटीज. आपण म्हणतो सिंधू करार रद्द करू जर तुम्ही थांबले नाहीत तर, दॅट वॉज द ट्रेटी. आंतरराष्ट्रीय रूढी, दॅट इज कस्टमरी इंटरनॅशनल लॉ. देन जनरल प्रिन्सिपल्स ऑफ लॉ, ज्युडिशियल डिसिजन्स आणि विद्वान लेखकांचे मत, दॅट इज रिटर्न ऑफ पब्लिसिटीज. इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल कोर्ट, कारण आंतरराष्ट्रीय न्याय केवळ तत्वांवर आधारित नाही तर त्याला मूर्त स्वरूप देणारी अनेक न्यायालयीन संस्था आहेत. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ राष्ट्रांमधील वादांचे निराकरण करणारी संयुक्त राष्ट्रांची प्रमुख न्यायिक संस्था आहे. हे व्यक्तींवर गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून खटला चालवणारे न्यायालय. राष्ट्रीय न्यायव्यवस्था अपयशी ठरल्यास किंवा इच्छुक नसल्यास तिथे कोण हस्तक्षेप करतं? ICC. ओके. आणि आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरण, दॅट इज ॲडहॉक ट्रायब्युनल्स. उदाहरणार्थ रवांडा, युगोस्लाविया न्यायाधिकरणे विशिष्ट संघर्षानंतर स्थापन झालेली आहे. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायाची संकल्पना प्रत्यक्षात आलेली आहे. हे आपली वकिलांची भूमिका काय असेल? रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ लॉयर्स. मी मगाशी म्हटलं की वकिली हा व्यवसाय वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला विधीचे ज्ञान घेतल्यानंतर त्याचा बेनिफिट होऊ शकतो. इथे न्यायदान प्रक्रियेमध्ये काय होतं? एक डिफेन्स लॉयर, बचाव पक्षाचा वकील, देन त्याच्यामध्ये आरोपीला निष्पक्ष सुनावणीचा हक्क मिळवून देणं हे त्यांचं काम असतं. त्यांचे हक्क जपणे. देन आपण म्हणतो प्रॉसिक्युटर्स लॉयर, हे सरकारी वकील. ते सरकारी वकील काय करतात? आरोपी विरुद्धचे पुरावे गोळा करतात आणि आरोपीला शिक्षा कशी होईल याविषयी ते काम करतात. तिथे सुद्धा तुम्हाला स्कोप बनतोय. त्याच्यानंतर अन्याय, ज्याच्यावर अन्याय होतो त्या व्यक्तीला काय म्हणतात? पीडित, दॅट इज व्हिक्टिम. व्हिक्टिम कडनं तुम्ही इंटरव्हेनर म्हणून तिथे त्यांना रिप्रेझेंट करू शकताय की त्यांच्यावर जो झालेला अन्याय आहे त्याला कशी वाचा फोडताय. त्याच्यानंतर तुम्ही लीगल ऍडवायझर, एक्सपर्ट म्हणून सुद्धा काम त्याच्यात पाहू शकता. आणि बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संस्था असतात किंवा NGOज असतात, त्याच्यामध्ये सल्ला देण्याचं सुद्धा काम वकील म्हणून तुम्ही करू शकता. चॅलेंजेस काय आहेत? आंतरराष्ट्रीय न्याय क्षेत्रात काम करणे सोपं नाहीये. इथे महाराष्ट्र किंवा भारत देशामध्ये काय होतं माहिती का? एखाद्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडायला लागल्यानंतर तिथे दबाव तंत्र चालू होतं. कोण दबाव देतं? राजकीय पक्ष. दबाव दिल्यानंतर जसं आता एका पनवेल मध्ये एक मोठी केस चालू होती.
अश्विनी भित्रे प्रकरण आणि कलंबोली पोलीस स्टेशन, त्यामध्ये काय झालेलं, जे सीबीआय प्रॉसिक्युटर स्पेशल प्रॉसिक्युटर होते गरज सर, ते व्यवस्थित निपक्षपणे काम करत असताना त्यांचा जे मानधन थांबवलेलं का, तर त्यांनी काम थांबवावं आणि त्या आरोपीला तिथे बेनिफिट मिळावा नाही. तर अशा गोष्टी पण होतात, दबाव तंत्र म्हणजे तुम्हाला तिथनं साईडवे करण्याचं काम होतं. तर अशा गोष्टी होतात, पण त्या गोष्टींना वश व्हायचंय का आपण, आपल्याला निपक्षतेने काम करायचंय. जसे जज साहेब डायसवर बसल्यानंतर दोन्ही पार्टीचं ऐकून त्याच्यात योग्य का आहे त्याविषयी ते न्याय देतात. तसंच आपलं पण फेअर रिप्रेझेंटेशन हे महत्वाचं आहे. आपण खोटं बोलून आरोपीचं किंवा पक्षकाराचं हित जपायचं नसतं. आपण त्याच्यात योग्य काय आहे आपल्या सतसत विवेक बुद्धीने त्या आपल्या पक्षकाराला प्रॉपर वेने रिप्रेझेंट करणं हे आपलं काम आहे. चांगला वकील होणं, एक चांगला वकील होण्यासाठी केवळ कायद्याची पुस्तके वाचू नका, तर जगातील घडामोडींवर बारीक लक्ष ठेवा, विवेक बुद्धी जागृत ठेवा, अन्याय दिसल्यास त्याला वाचा फोडा आणि तुमचे कौशल्य, तुमची बुद्धिमत्ता आणि तुमची नीतिमत्ता या त्रिसूत्रीवर आधारित तुमची वकिली असावी. आता इंटरनॅशनल ICC जस्टिस कुठे आणि कसा, तर काही जे निर्णायक खटले आहेत, जसे कोर्फू चॅनल्स केसेस युनायटेड किंगडम वर्सेस अल्बेनिया या केस लॉ मध्ये या खटल्याने राज्याच्या जबाबदारीचे स्टेट रिस्पॉन्सिबिलिटी तत्व स्थापित केले. अल्बेनिया आपल्या प्रादेशिक पाण्यात माइनफील्ड्स असल्याची माहिती ब्रिटिश युद्धनौकांना दिली नाही, ज्यामुळे त्यांना नुकसान झाले. तर ICJ ठरवले की राज्यांना त्यांच्या प्रादेशिक हद्दीत होणाऱ्या कृतींचा ऍक्ट्स किंवा निष्क्रियतेचा ओमिशन्स माहिती नसली तरी त्यांना जबाबदार धरता येते, जर ती कृती आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करत असेल. याने निर्दोष मार्गाकडून इनोसेंट पॅसेज तत्व देखील दृढ केले. जो दुसरा केस लॉज आहे रिप्रेझेंटेशन फॉर इंजुरीज सफर्ड इन दी सर्व्हिस ऑफ दी युनायटेड नेशन्स 1949. या सल्ला आंतरराष्ट्रीय संघटनांच्या कायदेशीर महत्वाला लिगल पर्सनॅलिटी मान्यता दिली. संयुक्त राष्ट्रांच्या एका प्रतिनिधीची इस्रायलमध्ये हत्या झाल्यानंतर ICJ ठरवले की संयुक्त राष्ट्रांना आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अगदी सदस्य नसलेल्या राष्ट्रांविरुद्ध भरपाई मागण्याचा अधिकार आहे, कारण त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय कायदेशीर व्यक्तिमत्व आहे. जसं साऊथ वेस्ट आफ्रिका आणि नाम्बिया केसेस, दॅट इज इथिओपिया अँड लिब्रिया वर्सेस साऊथ आफ्रिका 1966. या खटल्यामध्ये स्वयं निर्णयाच्या अधिकाराचे इथे आपण जसे संविधान कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला राईट्स दिलेले, तिथे राईट्स टू सेल्फ डिटर्मिनेशन तत्वाने आंतरराष्ट्रीय समुदायाची वसाहतवाद संपवण्याची जबाबदारी ठळक केली. दक्षिण आफ्रिकेने नामिबिया तात्कालिक दक्षिण पश्चिम आफ्रिका आपला ताबा ठेवणे हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन ठरवण्यात आले. जिनोसाइडच्या विरुद्धच्या काही केसेस आहेत. आता रिसेंटली ऍप्लिकेशन ऑफ कन्व्हर्जन ऑन द प्रिव्हेन्शन पनिशमेंट ऑफ द क्राइम्स ऑफ जिनोसाइड साऊथ आफ्रिका वर्सेस इस्रायल 2023 रिसेंट चालू असले. गाझामधील इस्रायलच्या लष्करी कारवाई संदर्भात नरसंहाराच्या आरोपांवर हा अगदी अलीकडील आणि अत्यंत महत्त्वाचा खटला आहे. दक्षिण आफ्रिकेने इस्रायल विरुद्ध नरसंहार अधिवेशनाचे उल्लंघन केल्याचे आरोप केला होता आणि ICJने इस्रायलला नरसंहाराची कृती टाळण्याचे सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचे आणि मानवतावादी मदत सुनिश्चित करण्याचे तात्पुरते प्रोव्हिजनल मेजर्स दिले आहेत. आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय येथील प्रमुख खटले ICC हे नरसंहार, मानवतेविरुद्धचे गुन्हे,
युद्धगुन्हे आणि आक्रमकतेचा गुन्हा यांसारखे गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांसाठी व्यक्तींवर खटला चालवते. देर आर सो मेनी केसेस. लास्ट प्रॉसिक्युटर वर्सेस पॉलिनी, ह्याच्यामध्ये ही एक महिला आरोपी होती जिने नरसंहारातील आणि लैंगिक हिंसाचारातील गुन्ह्यांसाठी दोषी ठरवण्यात आले. ती आंतरराष्ट्रीय न्यायालयात नरसंहारासाठी दोषी ठरलेली पहिली महिला होती. हे खटले आंतरराष्ट्रीय न्याय व्यवस्थेला एक माइलस्टोन ठरलेले आहेत. तरी त्यामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्याची तत्वे, राज्यांची आणि व्यक्तींची जबाबदारी तसेच मानवी हक्कांचे संरक्षण यावर महत्वाचे परिणाम घडवले आहेत. आय एम कमिंग ऑन द कन्क्लुजन. तुम्हाला पुन्हा आंतरराष्ट्रीय न्याय दिन हा केवळ एक सोहळा नाही, तर न्याय आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आपल्या वचनबद्धतेचे स्मरण आहे. मी तुम्हाला आवाहन करतो, तुम्ही आंतरराष्ट्रीय न्यायाच्या उदात्त कार्यात सक्रिय सहभाग घ्या. तुमचे शिक्षण तुम्हाला फक्त करिअरच नाही तर जगाला अधिक न्यायपूर्ण आणि शांततापूर्ण बनवण्याचे एक साधन म्हणून उपयुक्त ठरो. धन्यवाद. माझे बोलणे अपेक्षा